तर मित्रांनो, आता आम्ही सर्व मित्र चाललो आहेत गवलवाडीला. आमच्या सुचिंदे गावाची एक वाडी आहे गवलवाडी, तर त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे. इकडे सर्व पाटिका सर्व माझे मित्र आहेत. इकडं बंटी आहे आमचा खास मित्र, अथर्व बंटी बोलतात त्याला. त्याचे जीवन नाटक ओमकार पारधी, त्याचप्रमाणे आमचे एकनाथ बटावले, अनिल बटावले, तसेच अक्षय जाधव, इकडे पुंडलिक काप पण आहे. तसंच मित्रांनो मी इकडे स्वानंद जाधव. तर सर्वजण आम्ही आता चालू आहे. तुम्हाला जातेवेळी पण आम्ही व्हिडिओ शूट तुम्हाला दाखवणार आहोत. तरी तिथे गेल्यावर आमचा मोठा आखाडा आणि पद्मावती आईचा आमची पालखी बसलेली आहे सानावर आता, तर ती तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर चला आता तिकडेच भेटूया आपण. मित्रांनो, हा आपल्या आलीमधला असा एकुलता एक माणूस आहे की सगळ्यात मोठी गाडी घेऊन चाललाय गवलवाडीला. आपण पाहू शकता, खास मुंबईवरून आलाय अनिकेत नाडकर. आला ते चल आवाज पद्मावतीचं चांगलं. तर मित्रांनो नमस्कार. सध्या निखिल गोटेकर हा गाडी चालवते. आपल्या यूट्यूब चॅनलचे ब्लॉगर हे सध्या गाडी चालवत आहेत आणि आम्ही जात आहोत आता गवलवाडीला. आणि तुम्ही पाहिलंच असेल की आमचे मित्र आणि आम्ही जात आहोत आता तिकडे. आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करूच, त्यात काही तिकडे मात्र शंका नाही. मित्रांनो पाहू शकता आम्ही दोघं आणि आमची गँग कशी असं मागणं येत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे धमाल असते आपल्याकडे आणि आम्ही दरवर्षी जात असतो. आणि आपण पाहू शकता आपली मित्रमंडळी निखिल आणि मी आम्ही दरवर्षी जातच असतो. तर खूप आम्ही एन्जॉयमेंट करत जातो आणि खूप मजा येते मित्रांनो. की हा शिमग्याचा सण दरवर्षातून एकदाच येतो, त्यामुळे खूप मजा येते आणि खूप बरं वाटतं. हे बघा, हे आमचे मित्रमंडळी. हा आता बहुतेक अक्षय आणि पुंडलिक आणि साहिल पुढे गेला आहे. बाकीचे मित्रमंडळी आमचे सगळे मागे आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो आहे. मित्रांनो खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, तर तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता हा ब्लॉग नक्की बघा, कारण की आम्हाला खूप समाधान वाटेल तुम्ही हा ब्लॉग बघितलात तर. पाहू शकता आता आपण मित्रांनो आपण आता शिरगाव नाका क्रॉस केलेला आहे. अजून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत आपल्या गवलवाडीमध्ये. तर तिकडे
तिकडचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवू. तोपर्यंत आम्ही कसं एन्जॉय करतो, कसं जर्नी असतं आपलं ते तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. आणि हा निखिल गोटेकर आपला गाडी चालवतो आहे आणि हे आमचे मित्र हे असे मागणं येत आहेत. तर आजच्या ब्लॉगबद्दल मित्रांनो मी काय बोलू, इतका अप्रतिम ब्लॉग बनणार आहे मित्रांनो, एकदम अप्रतिम म्हणजे एकदम सुंदर ब्लॉग बनणार आहे. त्यात काही तीळ मात्र शंका आहे मित्रांनो. आणि जवळपास आम्ही पेट्रोल पंपाच्या जवळपास आलेलो आहोत. आता हा जस्ट शिरगावला हा पेट्रोल पंप जस्ट नवीन झाला आहे मित्रांनो. आणि पाहू शकता आपण इथे आता पेट्रोल टाकण्यासाठी जात आहोत. आणि आता आम्ही जस्ट पेट्रोल पंपात आलो आहोत मित्रांनो. पाहू शकता आपण आता गाडीमध्ये थांबलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, आता पाहू शकता आपण की नंबर आहे तिथे गाडी पेट्रोल टाकायला आपण आलेलो आहोत. तर नंबर आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता आम्ही पेट्रोल टाकून जस्ट आता निघतच आहोत. पाहू शकता नंबर तुम्ही. तुम्हाला थोडासा मित्रांनो पेट्रोल पंपाचा व्ह्यू दाखवतो आहे मी. ते आता जस्ट नवीनच चालू झालं आहे पेट्रोल पंप. आणि हा आमचा निखिल गोटेकर ब्लॉगर. हा माझा मित्र पुंडलिक काप. आपण पुण्याला असतो. तर पुंडलिक हाय कर. तर पाहू शकता मित्रांनो हा सुद्धा पेट्रोल टाकलेला आहे. हा सुद्धा आपलाच मित्र आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा शिरगावचा नवीन पेट्रोल पंप आहे. आणि आता हे माझे मित्र आता गवळवाडीला जात आहोत. आणि नवीन पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकायचं होतं म्हणून इथं आम्ही आलेलो आहोत. आणि हे सगळे माझे मित्र हा साहिल काप, अमोल नाडकर, जीवन नाडकर, अक्षय जाधव, निखिल गोटेकर, ओमकार पारधी आणि पुंडलिक काप. पाहू शकता मित्रांनो. आणि आता आम्ही जात आहोत गवळवाडीला. तर भेटूया तिकडेच. माझे मित्र एक या साईडनी आणि एक ह्या साईडनी असं. आणि आपला मित्र ब्लॉगर निखिल गोटेकर खायचं उत्कृष्ट असताना एक नंबर मित्रांनो. मित्र हे तर खासियत असते मित्रांनो की आम्ही दरवर्षी ह्याच्यासाठीच मिळत असतो की हे खूप आम्ही एन्जॉय करतो भेटल्यावरती. खूप मजा येते मित्रांनो गावाला. मुंबई पुणे मित्रमंडळ आणि आमचे गावचे मित्र सहकारी खूप मजा येते मित्रांनो. आणि असंच आम्ही दरवर्षी ब्लॉगला जात असतो. तर आम्हाला मग ब्लॉग बनवायला काय भेटत नाही. यावर्षी सुदैवाने आम्हाला ब्लॉग बनवायला भेटले मित्रांनो. तर आपण त्याची मजा घेऊया आणि आता जाऊया तिकडे. आणि तुम्हाला तिकडचं आम्ही व्ह्यू दाखवणार आहोत. त्याचे फिल्म मात्र शंका नाही मित्रांनो. तर भेटूया तिकडेच. सुखावल गावाई पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझ, पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग. नाचत गाजत देव माझा दाराशी येतो, नाचत गाजत देव माझा दाराशी येतो. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय. मित्रांनो आता आम्ही चोचिंदे गवळवाडी या गावामध्ये एंटर झालो आणि हे बघा हे राधाकृष्णाचं मंदिर आहे इकडे. त्याचं हे सुद्धा नवीनच झालेलं आहे मित्रांनो. तर सुंदर असा व्ह्यू आहे या गावाचा आणि तो आम्हाला उत्कृष्ट असा आवडलेला आहे व्ह्यू. आणि आम्ही आता गावातच एंटर झालो आहे. आम्ही थांबलो इथे. तो भेटूया पालखी जाऊ लागेल. पालखी ही तुझी सजली हार, फुलानी ही नारी, फुलानी ही नारी सजली, फुला
सो मित्रांनो आत्ता आमचं पद्मावती आईचं आम्ही आलेलो गवलवाडीमध्ये, तुम्ही बघितलंच असेल. आता आम्ही रिटर्न जात आहोत कारण की उद्या आमच्या इथं पण पालखी सोहळा आहे ना, आणि आपली पद्मावती उद्या आमच्या इथे येणार आहे, त्यामुळे आता आम्हाला जावं लागणार आहे. त्यामुळे आम्ही आता निघालो आहोत. आणि पाहू शकता मागे आमची मित्रमंडळी आणि आमचा ब्लॉगर निखिल गोटेकर आणि आम्ही गाडी चालवतो आहे, निखिल गोटेकर. आणि आता आम्ही सर्व निघालो जायला.